आजचा हा कार्यक्रम आमच्या MIDCच्या इतिहासातला देखील पहिला कार्यक्रम आहे। मला आठवतं की 2-2.5 वर्षापूर्वी राज्याचा उद्योग मंत्री झाल्यानंतर ज्या विभागाचा मी आढावा घेतला तरी मला असं जाणवलं की नवी मुंबईच्या शेजारचं तळोजा MIDC जी आहे ती स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप झाली आणि स्मार्ट सिटी म्हणून डेव्हलप करत असताना तिथं अनेक 5 स्टार हॉटेल आली, अनेक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स त्या ठिकाणी झाल्या, रस्ते चांगले झाले, झाडांची लागवड झाली, पाण्याचे प्रश्न सुटले आणि मुंबई महानगरपालिकेला ज्या फॅसिलिटीज आहेत त्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या तळोजामध्ये आम्ही देण्यामध्ये यशस्वी झालो। 2 महिन्यापूर्वी आमचे सगळे अधिकारी इथे आता उपस्थित आहेत MIDCचे। आमचे रावसे साहेब आहेत, भांडेकर साहेब आहेत, त्यांच्याशी चर्चा केली। आता आपलं रत्नागिरी स्मार्ट सिटी बनवायची आहे आणि रत्नागिरी स्मार्ट सिटी बनवत असताना रत्नागिरी शहरातल्या शाळा असतील, रत्नागिरी शहरातले तलाव असतील, रत्नागिरी शहरातले फुटपाथ असतील, ड्रेनेज सिस्टीम असेल, या सगळ्याला आपल्याला निधी उपलब्ध करून द्यायची अशी सूचना केल्यानंतर पुढच्या 8 दिवसामध्ये आमचा DPR तयार झाला आणि 594 कोटी रुपये आम्ही MIDCतनं रत्नागिरी शहराच्या स्मार्ट सिटीसाठी देण्याचा निर्णय घेतला। हा निर्णय घेतल्यानंतर ग्रामीण भागातली सगळी मंडळी मला भेटली। त्यांनी सांगितले, साहेब आता शहरामध्ये काम करताय, MIDCचा विस्तार होतोय, ग्रामीण भागामध्ये देखील काम केलं पाहिजे, म्हणून 594 मधले 91 कोटी रुपये आपण ग्रामीण भागावर देखील खर्च करणार आहोत। ग्रामीण भागातल्या अंगणवाडी आहेत, ग्रामीण भागातल्या प्राथमिक शाळा आहेत, प्राथमिक आरोग्य केंद्र आहेत, उपकेंद्र आहेत, ही सगळी अतिशय चांगल्या पद्धतीनं सुस्थितीत यावी यासाठी 594 कोटीचं नियोजन MIDC मार्फत आपण केलेलं आहे। मला वाटतं की रत्नागिरीकरांना अजून एक माहिती असली पाहिजे। या 2.5 वर्षामध्ये MIDC फक्त जागा देणारी एजन्सी आहे, उद्योजकांना आणणारी एजन्सी आहे, ही आम्ही व्याख्या बदलली आणि रत्नागिरीसारख्या ठिकाणी प्राणी संग्रहालय उभारण्याचं काम देखील आमच्या MIDCच्या माध्यमातून होत आहे, हे देखील मला रत्नागिरीकरांना सांगताना मनस्वी आनंद आहे। एसटीचं आपलं एसटी स्टँड जे आहे ते बरेच दिवस थांबलं होतं। रत्नागिरी शहरामध्ये देखील काही हितचिंतक माझे आहेत जे मला कायमस्वरूपी जाणीव करून देत असतात, हे काम केलं पाहिजे, ते काम केलं पाहिजे। रत्नागिरीच्या या एसटी स्टँडसाठी जवळजवळ 500 कोटी रुपये महाराष्ट्राला आम्ही दिले आणि त्या 500 कोटीपैकी 27 कोटीतनं आज रत्नागिरीचं हे एसटी स्टँड देखील उभारलं जात आहे। आम्ही पालीगावाचं एसटी स्टँड उभारलं, संगमेश्वरचं चालू आहे, रत्नागिरी जिल्ह्यातली सगळी एसटी स्टँड सुरू आहेत। ग्रामीण भागातल्या जनतेला, विशेषतः महिला भगिनींना जो प्रवास आम्ही आता 50% केला आहे आणि 75 वर्षापेक्षा ज्येष्ठ नागरिकांना आम्ही मोफत प्रवास केला आहे, यांना एसटी स्टँडच्या सुविधा देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं असल्या पाहिजेत, म्हणून महाराष्ट्रातली 193 एसटी स्टँड आम्ही बांधण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्यासाठी 500 ते 600 कोटी रुपये MIDC खर्च करते। आज आपण अनेक कामं बघितली असतील। आज जयसिंग आबा घोसाळे या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांना देखील माहिती आहे की नाचणे गाव तसं बघायला गेलं तर जिल्हा परिषदेच्या अखत्यारीमध्ये येतो, पण नाचणे गाव असेल, बापूसाहेब महाविद्यालय उपस्थित असतील तर मिरजोळे गाव असेल, या सगळ्या गावामधले रस्ते जे आहेत ते आम्ही MIDC मधनं केले। उद्यमनगरचे रस्ते देखील MIDC माध्यमातून केले। याचं कारण एवढंच आहे की जे MIDC आम्ही करोडो रुपये डिपॉझिट ठेवून चालवतो, ते डिपॉझिट ठेवण्यापेक्षा ते पैसे लोकांच्या हिताच्या कामासाठी जर आले तर ते एक मॉडेल तयार करण्याची भूमिका महाराष्ट्रामध्ये आम्ही घेतली आणि त्याच्यातलं रत्नागिरीमध्ये आपण एक मॉडेल तयार करतो। आमच्या सगळ्यांच्या प्रयत्नाला 4 दिवसापूर्वी यश आलं। मी परवा देखील सांगितलं की माझ्या राजकीय आमदारकीची सुरुवात ही 2004ला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने केली, पण 2004ला आमदारकीची सुरुवात केल्यानंतर अनेक उद्योगमंत्री झाले। अनेक उद्योगमंत्र्यांकडे मी गेलो, त्यांची नावांची आता यादी सांगत नाही, त्या प्रत्येक उद्योगमंत्र्यांना मी जाऊन सांगितलं की माझ्याकडे प्रदूषण विरहित कारखाना द्या, माझ्या तालुक्यातल्या मुलांना रोजगार देण्यासाठी प्रदूषण विरहित कारखाना द्या। आणि त्यावेळी माझी मागणी ही 3000 कोटी, 4000 कोटी, 5000 कोटीची होती। आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादानं नियतीच्या मनामध्ये कदाचित असं असावं की बाकीच्या उद्योगमंत्र्यांनी केलं नसल्यामुळं उद्योगमंत्रीपदच माझ्याकडे यावं आणि त्याच्यानंतर रोजगाराची निर्मिती व्हावी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।